सो हे गाईज, गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यात पहिले तर सगळ्यांना हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सो मी आणि अक्षरा आज आलेलो आहे. अक्षरा सगळ्यात पहिल्यांदाच आली अक्षरा माझ्याबरोबर गिरगावला. सो आज आहे गुढीपाडवा. सो म्हणजे गुढीपाडव्याला कसं असतं इथला ॲटमॉस्फिअर किंवा नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं जातं गिरगावला शोभायात्रेमध्ये, ते आज अक्षरा पहिल्यांदा बघणार आहे. सो अक्षरासोबतच तुम्ही सगळेसुद्धा आज बघाल गुढीपाडव्याची शोभायात्रा आणि नवीन वर्षाची. सो लेट्स गो, जाऊया. जास्त वेळ न करता आता ऑलमोस्ट 8 वाजले आणि जाऊया आपण गिरगावची शोभायात्रा कवर करायला. चला लेट्स गो. सो गाईज, फायनली आपण गिरगावला पोहोचलेलो आहे आणि आता ऑलमोस्ट सकाळचे 8, 8:15 होत आले. सो सुरुवात ऑलमोस्ट होत आहे आता. आणि बघू शकता सगळे लोक तिथेच चालले आहेत, सगळे नटून थटून नवीन वर्षाचं स्वागत करायला, आपल्या हिंदू नवीन वर्षाचं स्वागत, गुढीपाडव्याचं स्वागत.
गाईज इथे बघा म्हाळसा आणि जय मल्हार च्या ड्रेसअपमध्ये 2 लहान मुलं आहेत. अतिशय सुंदर दिसतात आहे. खूप सुंदर असं रामलल्लाचं दर्शन दाखवलं आहे. बघायला खूप अमेझिंग, म्हणजे सगळ्या लेडीज म्हणजे वस्त्र परिधान करून आपल्या भारतीय वस्त्र म्हणजे पारंपरिक साड्या आपल्या मध्ये नऊवारी असतील किंवा पैठणी असतील साड्या घालून फुल बाईकवर, स्पोर्ट्स बाईक असेल, बुलेट असेल किंवा आणखी कुठल्या स्कूटी वगैरे असतील, खूप सजवून वगैरे या शोभायात्रेत सहभागी झालेल्या आहेत. गाईज ही जी लेडीजची रॅली किंवा यात्रा आहे ना, शोभायात्रेमधली रॅली खूपच मोठी आहे. आणि इथे बघाल मोरे, लास्ट इयरचे सेन्सेशनल गर्ल, हिचे फोटो बघायला लास्ट इयरच्या यात्रेमध्ये इतके होते ना, अमेझिंग. म्हणजे खूप जणांचे व्हिडिओ तर त्याच्यामुळेच खूप फेमस झाले. तुम्ही बघू शकता तिचे फोटो काढायला ऑलरेडी खूप सारे फोटोग्राफर्स आहेत. रॅलीमध्ये आवडता आपला पार्ट म्हणजे स्पोर्ट्स बाईक्स. बघू शकता BMW, त्यानंतर निंजा, कवासाकी, सगळ्या स्पोर्ट्स बाईक्स आहेत इथे. निंजापासून रॉयल एनफिल्ड, BMW, इथे सगळ्यांची लाडकी हायाबुजा, सगळ्यांची आवडती निंजा H2. अमेझिंग बाईक, स्पोर्ट्स बाईक. तर गाईज बघू शकता लहान लहान मुलं स्केटिंग करतात आहे, राम लक्ष्मण आणि मावळा वगैरे या रूपामध्ये. ते सुंदर अशी रामलल्लाची प्रतिकृती आणि त्या मंदिराची सुद्धा प्रतिकृती तयार केलेली आहे. गाईज गिरगाव ध्वजपथक मुंबईतल्या खूप जुन्या पथकांपैकी एक. श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। सो गाईज बघू शकता सगळ्यात छोटा गणपती 1 इंचाचा फक्त.
हा जो रथ आहे तो सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी बघा तुम्ही बघू शकता पुढे दाखवलेले आहेत सगळे म्हणजे एक एक पिक्चर्स, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की आपण दुर्ग संवर्धन कसं करू शकतो सह्याद्री प्रतिष्ठान तू आधी आणि नंतर काही चेंजेस झालेले आहेत. बघू शकता तुम्ही इथे किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. पथकांपैकी एक पथक गजर, माझा मित्र सुद्धा या पथकामध्ये होता. इथे बघायला तर बाळ शिवाजींचा जो जन्म झाला ते दाखवण्यात आले शिवनेरीवर. दाखवण्यात आलेला आहे. इथे बघू शकता एक मस्त अशी जीप डिझाईन केलेली आहे कोळी लोकांनी, म्हणजे कोळी सगळ्यांचा पेहराव आहे आणि मध्ये मस्तपैकी झिंगा वगैरे मातात, त्यांच्या पापलेट वगैरे खेकडा वगैरे आणि पुढे मस्तपैकी असे डिझाईन केलेली आहे पूर्ण. काही धाडसी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवली जातात इथे. दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज काहीच इथे आता शिवसेनाच्या वतीने आदित्य ठाकरे आलेले आहेत.
गाईज आता ब्लॉग एंड करायचा वेळ आलेली आहे. सकाळचे 11:30-12 वाजत आहे. खूप ऊन आहे आणि आता ऑलमोस्ट सगळ्या रॅली संपत आल्या. आता आम्ही पण निघालोत. मोस्ट ऑफ रिटर्न मारा चालू आहे चर्चगेटवरून. सो म्हणजे बसायला भेटेल. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. याच्यामध्ये आपण बघितलं गिरगावची शोभायात्रा, नवीन वर्षाची गुढीपाडव्याची. हा ब्लॉग कुठल्या कारणास्तव आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका ब्लॉगमध्ये टिल देन.